विक्रम काकडे यांच्या कार्यालयाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे। ज्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहेत ती प्रॉपर्टी 4 वर्षांपूर्वी विक्रम काकडेंकडून विकण्यात आलेली आहे। सदर प्रॉपर्टी खद हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय। शरद पवार गटाने काकडेंच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतलेला आहे। आक्षेप घेतलेली मालमत्ता 4 वर्षांपूर्वी विकल्याचं काकडेंनी सांगितलंय। मालमत्ता कर थकवल्याचा आरोप विक्रम काकडे यांनी फेटाळून लावलेला आहे। ज्या मालमत्तेसंदर्भात आणि त्या मालमत्तेच्या करासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला ती मालमत्ता 4 वर्षांपूर्वीच विकल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिलेली आहे। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही कार्यकर्त्यांची नाराजी तर होतीच, पण त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील त्यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, आक्षेप घेण्यात आलेला होता। मालमत्ता कर थकवल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि हा आरोप विक्रम काकडेंनी फेटाळून लावलेला आहे। मालमत्ता विक्रीचं खरेदी खत निवडणूक आयोगाला त्यांनी सादर केलेलं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, ज्या प्रॉपर्टी संदर्भात हे आरोप केले गेलेले होते ती प्रॉपर्टी 4 वर्षांपूर्वी विकल्याचं काकडे सांगतायत, नेमकं काय तथ्य आहे? पुण्यामधले एक फ्लॅट आहे जो विक्रम काकडे यांना काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 4 वर्षापूर्वी एका संबंधितांना विकला होता। त्यांच्या वतीनं तो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो भरला गेला नव्हता, मात्र त्याचा प्रॉपर्टीशी आपला आता संबंध राहिलेला नाहीये, कारण 4 वर्षापूर्वीच या संदर्भातलं खरेदी खत देखील झालेलं आहे। अशा पद्धतीची माहिती विक्रम काकडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आणि त्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती देखील आता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विक्रम काकडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं जमा करण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते किंबहुना आक्षेप घेण्यासाठी एक अर्ज देखील देण्यात आला होता, त्या संदर्भातलं आता काकडेंच्या वतीने उत्तर देखील देण्यात आलेलं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।